आपला चेहरा ही आपली ओळख आहे. तो सुंदर दिसावा असं प्रत्येकालाच वाटतं. तो सुंदर दिसण्यासाठी आपण खूप काही प्रयत्न करीत असतो, उपाय करत असतो. पण एक गोष्ट आहे त्यामुळे आपण नाराज राहतो, ती म्हणजे हे वांग. चेहऱ्यावर ज्यावेळेस पिगमेंटेशन दिसायला लागतो आपल्या मनामध्ये नाराजगी येते. पण हे काय येतं तर त्याचे 2-3 प्रकार असू शकतात. जसं की शरीरात मिलेनियमचं प्रमाण वाढतं किंवा अतिरिक्त प्रमाणात सूर्यकिरण आपल्या चेहऱ्याला लागू शकतात किंवा आपल्याला औषधाची ॲलर्जी होऊ शकते. या 2-3 कारणामुळे आपल्या चेहऱ्यावर पिगमेंटेशनचं प्रमाण वाढत जातं आणि आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो. तर तुम्ही जर माझा व्हिडिओ आवर्जून पाहताय तर होम रेमेडीज आवर्जून करून पहा आणि आपल्या डागापासून आपली सुटका करून घ्या. आपण काही उपाय पाहू, नक्कीच तुम्हाला ते हेल्पफुल होऊ शकतात. तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच माझा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला एक तरी असं मनाला समाधान भेटणारं उत्तर भेटू शकतं. सर्वात अगोदर आपण पाहू बटाटा. कच्चा बटाटा खिसायचा, त्याचं पाणी काढायचं आणि ते चेहऱ्याला लावायचं. जर ते आपण 20-30 मिनिटं ठेवलं आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुत राहिलं, असं आठवड्यातून 2दा असं जर करत राहिलं तर नक्कीच आपल्याला हे पिगमेंटेशनचा डाग हळूहळू फेंट झालेला दिसू शकतो. दुसरा पॉइंट येतो मध आणि कोरफड. हा आयुर्वेदिकच आहे तर तुम्ही नक्कीच करू शकतात. मध आणि थोडी कोरफड दोन्ही मिक्स करायचे, त्याची पेस्ट तयार करायची, ती चेहऱ्याला लावून ठेवायची. जरी 1 तास ठेवलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर कोमट पाण्याने धुवून काढायचं. असं जर आपण करत राहिलो तरी सुद्धा खूप छान रिझल्ट येऊ शकतो. लिंबाचा रस नंतरचा खूप छान जो पॉइंट आहे तो म्हणजे लिंबाचा रस. आपण जे खायचं लिंबू आणतो ते आवर्जून 1 कप आपल्यासाठी स्वतःसाठी ठेवायची आणि आठवड्यातून 2-3दा जर आपण हा लिंबाचा रस चेहऱ्याला लावून ठेवला आणि नंतर जर 20-20 मिनिटं झाल्याच्या नंतर कोमट पाण्याने धुत असत तर नक्कीच हे पिगमेंटेशनचे डाग कमी होऊ शकतात. नंतरचा आणि खूप छान पॉवरफुल उपाय आहे, जर आपण हे आयुर्वेदिक उपाय करत असताना जर आपण सिरप पेत असो तर त्याने सुद्धा खूप छान रिझल्ट येऊ शकतो. कारण आपण ते पोटातून औषध घेणार आहे. पोटातून जर औषध घेतलं तर नक्कीच आपलं ब्लड शुद्धीकरणाचं काम होऊ शकतं आणि त्याचा रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर येऊ शकतो. आयुर्वेदिक उपाय चेहऱ्यावर करत असताना आपण आवळा ज्यूस पिऊ शकतो किंवा मी स्वतः एक पितीये आयुर्वेदिक एक सिरप आहे, त्याने सुद्धा खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि माझ्या भरपूर क्लायंटला वांगचा जो प्रॉब्लेम होता तो गेलेला आहे. तर नक्कीच तुम्ही सिरप आवर्जून पिण्याकडे लक्ष द्या. कारण पोटातून आपण काही उपाय केले आणि चेहऱ्याच्या वरून काही उपाय केले तर 100% आपलं पिगमेंटेशन जाऊ शकतं. त्याच्यामुळे एकच उपाय केला आणि एक राहून गेला तर असं करू नका. दोन्ही उपाय चालू राहू द्या, म्हणजे लवकरात लवकर पिगमेंटेशन पासून सुटका होऊ शकते. नंतरचा आपण उपाय पाहू शकतो दही. दही सुद्धा खूप छान आहे. दह्याने सुद्धा पिगमेंटेशन जाण्यासाठी खूप मदत होऊ शकते. तुम्ही आवर्जून हा आठवड्यातून 2दा उपाय करू शकतात. ज्यावेळेस दही लावलं 30 मिनिटं ठेवलं त्याच्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुतला असं जर करत राहिलं तरी सुद्धा खूप छान रिझल्ट येऊ शकतो. त्याच्यानंतरचा खूप छान एक उपाय आहे, केळी घ्यायची, अर्धी केळी कुस्करून घ्यायची, त्याच्यात मध टाकायचा, त्याची पेस्ट तयार केल्यासारखं करायचं, ते चेहऱ्यावर लावायचं. त्याने सुद्धा पिगमेंटेशनचे डाग खूप प्रमाणात जातात आणि आपल्याला खूप छान रिझल्ट येतो. जर आपण दोन्ही गोष्टी करत राहिलो, आयुर्वेदिक सिरप पित राहिलो आणि होम रेमेडीजचे उपाय करत असो तर पूर्णपणे आपल्याला आपल्या काळ्या डागापासून सुटकारा भेटेल आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ हेल्पफुल होऊ शकतो. कारण तुम्ही नक्कीच एकतर उपाय करून पहा आणि स्वतःवर रिझल्ट पहा की तुम्हाला खरंच किती छान वाटलं. मी क्रीम सजेस्ट नाही करत, कारण क्रीमने काय होतं, जर ऑइली स्किन असेल आणि क्रीम ऑइली असेल तर जादा चिपचिप होतं किंवा ड्राय स्किन असेल तुम्ही क्रीम घेण्यात चुकला असेल तर अजून तो चिपचिपा वाढत जातो किंवा क्रीम चालू ठेवली आहे आणि तोपर्यंत तुम्हाला फेंट वाटेल आणि क्रीम जर बंद केली आणि परत जर पिगमेंटेशन दिसायला लागलं तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आयुर्वेदिक सजेशन देते. आयुर्वेदिक उपाय करा, सिरप प्या. आयुर्वेदिक मेडिकल मध्ये जाऊन तुम्ही पिगमेंटेशन साठी सिरप आणू शकता, जे तुम्हाला तुमचं जे मेडिकल वाला देईल ते घेऊन या. कारण जर स्वतःहून तुम्ही 3 महिन्याचा जर कोर्स केला तर 100% तुमचं वांगचं प्रमाण जाऊ शकतं, एकदम फेंट होऊ शकतं आणि तुम्ही खूप खुश होऊ शकता. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ खूप छान वाटला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुमचा वांग किती प्रमाणात कमी होत चालला आहे. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद.